हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ऑनलाईन प्रेम. श्रुती आणि आदित्यची ओळख सोशल मीडियावर झाली. एकमेकांचे विचार जुळले, छंद जुळले आणि संवादात गुंतून दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. आदित्यने तिच्याशी प्रेमाने बोलणं सुरू केलं. तूच माझं सगळं आहेस, तुझ्याशिवाय आयुष्य कल्पनाच करू शकत नाही. तो तिला रोज कॉल करत असे, कविताही पाठवत असे. श्रुतीला वाटत होतं अखेर कोणीतरी आहे ज्याने तिच्या मनाचा विचारांचा खरोखर आदर केला. तिचं एकटेपण आदित्यने भरून काढलं. काही महिन्यातच आदित्यने तिला लग्नाचाही सुचवलं. एक दिवस त्याने सांगितलं, माझ्या आईच्या तब्येतीसाठी थोडे पैसे लागतील, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो की तू मला पाठवशील. श्रुतीने विचार न करता त्याच्या खात्यात 50,000 रुपये पाठवले. मग परत 25,000, मग अजून एकदा, कारण ती प्रेमात होती. एक दिवस आदित्य गायब झाला. त्याचा फोन बंद झाला, काही मेसेजही नाही. सोशल मीडिया अकाउंट देखील डिॲक्टिवेट झालं. श्रुती जणू एका अंधारात ढकलली गेली होती. शेवटी तिने सायबर पोलिसांकडे तक्रार केली. चौकशीत समोर आलं की आदित्य नावाचा तो मुलगा नव्हताच. त्याचं खरं नाव होतं संजय. तो अशा अनेक मुलींना सोशल मीडियावर फसवून पैसे उकळायचा. श्रुती तुटली होती. प्रेमावरचा तिचा विश्वास डगमगला होता. पण तिने हार मानली नाही. तिच्या साहसामुळे आणखीन 3 मुली त्या फसवणुकीतून वाचल्या. संजयला अटक झाली. आता श्रुती एक NGO चालवते. छायाचित्र. सोशल मीडियावर प्रेमाच्या नावाखाली फसवणूक होणाऱ्या मुलींसाठी जागरूकता निर्माण करणारी संस्था. कधीकधी ज्याला आपण खरं प्रेम समजतो ती एक फसवणूक असते, पण त्यातून उठून उभं राहणं हेच खरं प्रेम स्वतःवरचं. श्रुतीच्या आयुष्यातील त्या झटक्याने तिचं संपूर्ण विश्व कोलमडून पडलं होतं. पण ती थांबली नाही. छायाचित्र ही संस्था तिने फक्त सामाजिक भान म्हणून नाही, तर स्वतःच्या जखमांवर फुंकर घालण्यासाठी सुरू केली होती. ती दर आठवड्याला सेमिनार घेत असे. कॉलेजेस, महिलांचा ग्रुप, IT कंपन्यांमध्ये, जिथे ती लोकांना सांगत असे की प्रेम करायला शिका, पण विश्वास ठेवायच्या आधी सत्य पडताळा, करायलाही शिका. एक दिवस तिच्या NGOमध्ये एक नवीन स्वयंसेवक दाखल झाला, ऋषभ हा एका मोठ्या IT कंपनीत काम करणारा मुलगा. त्यानेही काही वर्षांपूर्वी अशीच फसवणूक अनुभवली होती. पण तो पुरुष होता म्हणून त्याला कोणी सहानुभूती दिली नव्हती. त्यामुळेच तो छायाचित्र या संस्थेशी जोडला गेला. श्रुती आणि ऋषभची ओळख हळूहळू मैत्रीत बदलली. दोघांनाही एकमेकांच्या जखमा समजत होत्या, कारण त्या सारख्याच होत्या, फसवणुकीच्या. काही महिन्यांनी त्यांनी मिळून एक मोठा प्रकल्प सुरू केला, डिजिटल लव्ह अवेअरनेस कॅम्पेन, जिथे हजारो तरुणींनी सहभाग घेतला. सोशल मीडियावर व्हायरल होणारे त्यांचे व्हिडिओज, केस स्टडीज आणि इंटरॅक्टिव्ह सेक्शन्समुळे अनेकांचे डोळे उघडले. एका सायंकाळी अशाच एका सेमिनारनंतर ऋषभने विचारलं, श्रुती, आपण दोघं जे अनुभवलं ते वेगळं आहे, पण तेच आपल्याला जोडतंय असं वाटत नाही का? श्रुती काही क्षण गप्प राहिली, मग हसून म्हणाली, हे प्रेम नाही आहे, हे एकमेकांमधला समजूतदारपणा आहे. पण कदाचित हेच खरं प्रेम असतं. आणि तिथून सुरू झाली एक नवी कहाणी, जिथे प्रेम अंध नव्हतं तर सजग होतं. फसवणुकीच्या राखेतून उभं राहिलेलं खरं नातं. प्रेम आणि फसवणूक यात फरक फारसा नसतो. जोपर्यंत तुम्ही स्वतःची किंमत ओळखत नाही, खरं प्रेम हे दुसऱ्याला समजून घेण्यात असतं, पण त्याहून जास्त स्वतःवर विश्वास ठेवण्यात असतं. छायाचित्र नव्या पर्वाची सुरुवात होते. श्रुती आणि ऋषभचं नातं हळूहळू फुलत होतं. त्यांच्यात कोणताही दिखावा नव्हता, ना प्रेमाचे गोडगोड वादळ. त्याऐवजी होतं एक प्रामाणिक सहकार्य, एकमेकांच्या वेदनांची जाणीव आणि शांतपणे बांधली गेलेली नाळ. एक दिवस ऋषभने विचारलं, श्रुती, आपण छायाचित्राला एक पाऊल पुढं घेऊया का? फक्त सोशल मीडियावरच नव्हे, तर गावोगावी जाऊन प्रत्यक्ष संवाद साधूया. अशा ठिकाणी जिथं अजूनही मोबाईलवरचं प्रेम देवळासारखं पुजलं जातं आहे.
आणि फसवणूक झाल्यावर मुली गप्प राहतात. श्रुतीला ही कल्पना आवडली. दोघांनी मिळून एक ग्रामीण जनजागृती मोहीम सुरू केली. त्यांनी महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये छायाचित्र एक्सप्रेस नावाचा प्रकल्प सुरू केला. एक फिरती व्हॅन ज्यात स्क्रीन, प्रोजेक्टर आणि मार्गदर्शन केंद्र होतं. एका गावातल्या सेमिनार दरम्यान श्रुतीच्या डोळ्यात पाणी आलं. तिथं एक 17 वर्षीय मुलगी रडत म्हणाली, मॅडम, मीही प्रेमात फसले. माझ्या फोटोचा वापर करून तो मला ब्लॅकमेल करतोय. पण मी घाबरते. घरच्यांना सांगितलं तर तेच मला दोषी ठरवतील. श्रुती तिला जवळ घेत म्हणाली, बाळा, चूक त्याची आहे, तू नाही. तू गप्प बसलीस तर त्यांचं बळ वाढेल, पण तू उभी राहिलीस तर त्याचं विष उतरू शकतं. त्या क्षणाने छायाचित्र एक संस्था राहिली नाही, तर ती एक चळवळ बनली. 1 वर्षानंतर श्रुती आणि ऋषभचं काम आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलं. त्यांना युनायटेड नेशन्सकडून डिजिटल सेफ्टी बरीच पुरस्कार मिळाला. आता त्यांचं नातंही बदललेलं होतं. एका संध्याकाळी एका कार्यक्रमानंतर ऋषभने तिच्या हातात एक जुनं पोस्टकार्ड दिलं. त्यावर लिहिलं होतं, श्रुती, आपण आयुष्य एकमेकांना दिलं नाही तर खरं प्रेम अधुरं राहील. मला तुला एका नव्या प्रवासासाठी विचारायचं आहे. माझी जोडीदार होशील का? श्रुतीच्या डोळ्यात अश्रू आले, पण ही वेदनाची नव्हे तर जिंकल्याची चांदणी होती. ती म्हणाली, हो, आता मी पुन्हा प्रेम करते, स्वतःवर, तुला आणि त्या प्रत्येक मुलीवर जी फसवणुकीनंतरही उभे राहते. खरं प्रेम तेच जे तुझ्या तुटलेल्या तुकड्यांनाही हातात घेऊन पुन्हा तुला उभं करतं आणि सांगतं, तू अपूर्ण नाहीस, तूच पूर्ण आहेस. छायाचित्र एक व्रत, एक जीवन. ऋषभ आणि श्रुतीचं लग्न फार धामधुमीत झालं नाही, ना DJ ना मोठा मंडप. त्यांनी लग्न केलं एका अनाथ आश्रमात, जिथे त्या दिवशी 50 अनाथ मुलांना नवा स्कूल किट दिला गेला आणि वयस्कर महिलांना साडी वाटली गेली. श्रुतीने तिच्या लग्नाच्या ड्रेससाठी कोणताही डिझायनर शोधला नाही. ती तीच पहिली छोटीशी गुलाबी साडी नेसली, जिच्यात ती पहिल्यांदा फसवणूक झाल्यावर स्वतःला आरशात पाहिलं होतं. पण आज तीच साडी एका नव्या विजयाची साक्ष बनली होती. लग्नानंतरचं आयुष्य ऋषभ आणि श्रुती आता एकत्र छायाचित्र चालवत होते. त्यांनी एका नवीन विभागाची सुरुवात केली होती, पुनर्बंध, जिथे फसवणूक झालेल्या तरुणांना समुपदेशन, कायदेशीर मदत आणि आत्मनिर्भरतेसाठी स्कूल ट्रेनिंग मिळतं. एका दिवशी एका शिक्षण संस्थेने त्यांना आमंत्रित केलं, अखिल भारतीय महिला महाविद्यालय परिषद. तिथं श्रुतीने जे भाषण दिलं ते नंतर सोशल मीडियावर लाखो लोकांनी पाहिलं. खरं प्रेम मिळालं नाही म्हणून आयुष्य थांबत नाही, उलट कधीकधी फसवणूक हेच खरं प्रेम शोधायचा अर्थ असतो. मी ऋषभमध्ये माझं आयुष्य नाही पाहिलं, मी त्याच्यात माझं आत्मसन्मान परत मिळवला. कथा एका वळणावर होते. एका दिवशी श्रुतीला एक अनोळखी मेल येतो. वाचता तिचा श्वास थांबला. तो संजयचा मेल होता. तोच संजय, आदित्य बनून तिला फसवणारा. श्रुती, मी आता जेलमध्ये आहे, पण तुझं काम मी पाहिलं. तू मला शिक्षा दिलीस, पण मी तुला आजही माफ कर मागतो. मी खोटं प्रेम दिलं, पण तू त्या खोटारडेपणावर खरं सामर्थ्य उभं केलंस. श्रुती त्या मेलकडे काही क्षण पाहत राहिली, नंतर डिलीट बटन दाबलं आणि हसली. ती ऋषभकडे वळून म्हणाली, काही भूतकाळ केवळ शिकवण देतात, त्यांना परत बोलवायचं नसतं. आज छायाचित्र ही एक राष्ट्रीय संस्था बनली आहे. प्रत्येक राज्यात तिची शाखा आहे. ऋषभ आणि श्रुतीने आपल्या कामात मुलांना सहभागी केलं आहे. त्यांची लहान मुलगी प्रेरणा आईवडिलांचं काम पाहून लहान वयातच म्हणते, आई, मी मोठी होऊन सत्यासाठी काम करणारी होणार. श्रुती तिच्या कपाळावर एक प्रेमळ किस ठेवते आणि म्हणते, बाळा, खरं प्रेमच सर्वात मोठं सत्य असतं. पण आधी स्वतःवर प्रेम करायला शिका, मग जगावर विजय सहज मिळवता येईल. फसवणूक आयुष्याचा अंत नाही, ती फक्त खरं प्रेम शोधण्याच्या प्रवासातला एक धगधगता टप्पा आहे. प्रेम तेच खरं जे तुम्हाला मोडत नाही तर उभं करतं. तुम्हाला अपूर्ण समजत नाही तर तुम्ही जिथे तुटला आहात तिथेच नव्याने पूर्ण करतं. आता श्रुती आणि ऋषभच्या लग्नाला 15 वर्ष झाली होती. छायाचित्र देशाच्या अनेक भागांमध्ये पोहोचली होती. हजारो तरुणी आणि तरुणी यातून प्रेरणा घेऊन स्वतःचा मार्ग शोधत होते. त्यांची मुलगी प्रेरणा आता 14 वर्षांची झाली होती.
ती हुशार, जिज्ञासू आई आईवडिलांच्या कामाने भारावलेली होती. इतर मुलींना जेव्हा फिल्म स्टार्स किंवा गायक आवडतं, प्रेरणा मात्र तिच्या आईचं भाषण यूट्यूबवर पाहून भारावून जायची. एके दिवशी शाळेतल्या एका मुलीने प्रेरणाशी चॅट करताना तिचा फोटो एडिट करून तो व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवला. तिची खिल्ली उडवली गेली. प्रेरणा खूप खचली. ती संध्याकाळी घरी आली आणि स्वतःच्या खोलीत रडायला लागली. श्रुतीने दार उघडलं. काहीच न बोलता तिने प्रेरणाला मिठी मारली आणि म्हणाली, हे तुझा अपमान नाही गं, ते त्याचं अज्ञान आहे. पण तुला गप्प बसायचं नाही. तू फक्त माझी मुलगी नाही, तू छायाचित्राची पुढची पिढी आहेस. त्या रात्री प्रेरणाने ठरवलं ती ही लढाई स्वतः लढेल. दुसऱ्या दिवशी प्रेरणाने शाळेच्या मुख्याध्यापकांसमोर सगळं उघडपणे सांगितलं. ती घाबरली नाही. आईवडिलांनी तिला शिकवलं होतं, फसवणूक ही अपराधाची लाज असते, पीडिताची नाही. त्या मुलाला शिक्षा झाली आणि शाळेमध्ये एक विशेष सत्र सुरू झालं, डिजिटल रिस्पेक्ट अँड कॉन्सर्ट अवेअरनेस प्रोग्राम, ज्यामध्ये श्रुती आणि ऋषभने मार्गदर्शन केलं. प्रेरणानेही छोटंसं भाषण दिलं. संपूर्ण शाळा स्तब्ध झाली. प्रेरणाचं ते भाषण छायाचित्राच्या सोशल मीडियाच्या पेजवर टाकलं गेलं आणि काही दिवसातच 5 लाख व्ह्यूज आले. देशभरातून मुलांनी तिला मेसेजेस पाठवले, तुझ्यासारखीच घटना माझ्याबरोबरही घडली होती, पण आता मला वाटतं मी गप्प बसणार नाही. श्रुती आणि ऋषभ एकमेकांकडे पाहून हसले. आता त्यांना जाणवू लागलं की छायाचित्र ही केवळ एक संस्था नाही, ती आता एक वारसा बनली आहे. एक दिवस प्रेरणाने तिच्या डायरीत लिहिलं, आईच्या डोळ्यात मी झळकलेली पहिली अश्रूंची ठिणगी पाहिली होती, पण आज तिच्या डोळ्यात ते तेज आहे जे मला सांगतं, प्रेमात फसवणूक होणं ही तुझी कहाणीची अखेर नाही, तीच तर खरी सुरुवात आहे, तुझं खरं छायाचित्र. कधीकधी फसवणुकीच्या राखेतून उगम होतो नव्या प्रकाशाचा आणि त्या प्रकाशात पुढच्या पिढ्या चालायला शिकतात, न फसवण्यासाठी तर दुसऱ्यांना वाचवण्यासाठी. छायाचित्र प्रेरणाची मशाल. समय पुढे सरकत गेला. प्रेरणा आता 25 वर्षाची झाली होती. शिकून परदेशातून परत आली होती, सोशल इम्पॅक्ट अँड डिजिटल इथिक्समध्ये मास्टर करून. आईवडिलांची संस्था छायाचित्र अजूनही कार्यरत होती, पण आता तिची दिशा थोडी बदलत होती. जुन्या संघर्षातून नवी लढाई निर्माण होत होती. प्रेरणाला वाटत होतं की फक्त तरुणांनीच नव्हे, तरुण मुलांनीही मार्गदर्शनाची गरज आहे. छायाचित्राने अनेक मुली वाचवल्या होत्या, पण अनेक वेळा चुका करणाऱ्या मुलाही अज्ञानामुळे, संस्काराच्या कमतरतेमुळे फसत होते. एके दिवशी प्रेरणा वडिलांना म्हणाली, बाबा मी छायाचित्रापासून वेगळी एक शाखा सुरू करू इच्छिते, सावध संवेदनशील पुरुषांसाठी, जिथे मुलांना शिकवणार स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, कॉन्सेप्ट म्हणजे काय आणि डिजिटल जबाबदारी काय असते. ऋषभ शांत झाला, पण मग डोळ्यात चमक घेत म्हणाला, बेटा तू आता खरंच मशाल हाती घेतली आहेस, ही दिशा फार गरजेची आहे. काही महिन्यातच सावध सुरू झालं. सावध ही मुलांसाठी पहिली अशा प्रकारची कार्यशाळा होती. प्रेरणाने स्वतः काही पूर्वीचे गुन्हेगार मुलं आता सुधारले होते. त्यांना रोल मॉडेल म्हणून पुढे आणलं. त्या मुलांपैकी एक विवेक, ज्याने पूर्वी कॉलेजमध्ये एका मुलीचा फोटो एडिट करून बदनामी केली होती, आता स्वतः त्या मुलीच्या परवानगीने डिजिटल इथिक्स ॲडव्होकेट झाला होता. प्रेरणा आणि विवेक यांचं नातं. विवेक आणि प्रेरणा एकत्र अनेक सेमिनार्समध्ये काम करत होते. हळूहळू त्यांचं सहकार्य विश्वासात मैत्रीत बदललं. एके संध्याकाळी एका छोट्याशा ग्रामीण शाळेत मुलांना शिकवून परताना विवेक गाडीत शांत बसला होता. प्रेरणाने विचारलं, काय झालं? तो म्हणाला, प्रेरणा, आयुष्याने मला खूप काही शिकवलं, पण जेव्हा मी तुला पाहतो तेव्हा वाटतं खोटं प्रेम केलं, फसवणूक केलं, पण आज खरं प्रेम समोर आहे आणि मी पात्र आहे का हा विचार करतोय. प्रेरणा हसली. तिचा आवाज खूप शांत होता. खरं प्रेम हे परिपूर्णतेत नसतं रे, ते स्वीकारण्याच्या क्षमतेत असतं. तू बदलला आहेस हेच पुरेसं आहे. कथा एका गोड वळणावर येते. सावध आणि छायाचित्र यांचं एकत्रीकरण झालं. प्रोजेक्ट नवनीत निर्मिती नावाचं एक नवीन मिशन सुरू झालं, जिथे स्त्री पुरुष दोघांना एकाच व्यासपीठावर शिक्षण, समज आणि सशक्तीकरण मिळणं होतं.
प्रेरणा आणि विवेकचं लग्नही एक सामाजिक उपक्रमातच झालं. दोघांनी मिळून शपथ घेतली, या समाजात खरं प्रेम शोधणाऱ्यांची साथ देऊ आणि जे फसवले गेले त्यांना न्याय आणि नवा विश्वास देऊ. आज छायाचित्र नव्या पर्वात आहे. श्रुती आणि ऋषभ आता मार्गदर्शक आहेत. प्रेरणा आणि विवेक पुढच्या पिढीचे नेते आहेत. एका मोठ्या युवा संमेलनात प्रेरणाने शेवटच्या ओळी बोलल्या, फसवणूक झाली म्हणून प्रेम नाकारणं हा पर्याय नाही. खरं प्रेम कोणीतरी देईल असं वाटणंही पुरेसं नाही. खरं प्रेम म्हणजे आपण स्वतः तयार करणं आणि मग ते असंख्य लोकांमध्ये वाटणं. पण खऱ्या प्रेमाच्या शोधातलाही प्रवास कधीच थांबत नाही. 10 वर्षांनंतर छायाचित्र आता भारताबाहेरही पोचले होते. श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, केनिया अशा अनेक देशांमध्ये त्यांच्या शाखा उघडल्या होत्या. प्रेरणा आणि विवेकच्या नावाने एक प्रेरणा फाउंडेशन उभं राहिलं होतं, जे सत्य, संवेदना आणि समता या 3 आधारांवर चालत होतं. श्रुती आणि ऋषभ आता वृद्ध झाले होते, पण त्यांच्या डोळ्यात आजही तेच तेज होतं, जसं पहिल्यांदा छायाचित्राचं स्वप्न पाहिलं होतं. तसं ते एका दिवशी प्रेरणाला तिची लहान मुलगी आस्था विचारते, आई, खरं प्रेम म्हणजे नक्की काय असतं? प्रेरणा क्षणभर शांत होते. तिच्या डोळ्यातून जुने सारे क्षण चमकवून जातात. आईच्या डोळ्याखालील वेदना, वडिलांची शांत साथ, विवेकचा पश्चाताप, स्वतःचा संघर्ष आणि आजचं समृद्ध आयुष्य. ती आस्थाला कुशीत घेत म्हणते, बाळा, खरं प्रेम म्हणजे जेव्हा तू कोणाचंच दुःख ऐकशील आणि त्यातून त्याला उभं राहायला मदत करशील, जेव्हा तू कोणाच्या चुकीवर राग न करता त्याला सुधारायची संधी देशील आणि जेव्हा तू स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहशील, तेच खरं प्रेम असतं. एक शेवटची झलक. छायाचित्राच्या मुख्य कार्यालयात एक नवीन फ्रेम लावली होती. त्यात 3 फोटो असतात. श्रुती आणि ऋषभ ज्यांनी सुरुवात केली, ते प्रेरणा आणि विवेक ज्यांनी पुढं नेलं. आज त्या एका शाळेत मुलांना आत्मसन्मान शिकवत असलेली. फ्रेमखाली लिहिलेलं असतं, छायाचित्र फसवणुकीतून उमगलेलं पण प्रेमाने उजळलेलं. प्रत्येक पिढीत एक नवं छायाचित्र आणि एक अंत नसलेली सुरुवात. ही कथा पूर्ण झाली आहे, पण तिचा प्रभाव वाचकाच्या मनात नक्की राहील. फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.